विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसोबत मैत्री शक्य आहे का? तर हो आहे. खालील काही बाबी लक्षात घेतल्यास परीक्षेमध्ये आपल्याला चांगले यश मिळवता येईल. प्रथम, समजून घेऊन वाचन करणे. जेव्हा वाचन करतो तेव्हा वाचलेले एक एक शब्दांचे मेंदूमध्ये आकलन होऊन पुढे ते वाचलेले कळणे ही एक महत्त्वाची पायरी असते. असे वाचल्याने ते खऱ्या अर्थाने मेंदूत शिरते आणि अशा माहितीचे योग्य वेळी उपयोग होतो व त्यामुळे अक्षरांवरून नजर फिरवणे एवढेच पुरेसे नाही, तर मेंदूमध्ये शब्दांचे अभ्यासाचे आकलन होणे महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या दिवशी विनाकारण घाईघाईने वाचण्यास तसा काही फारसा उपयोग होत नसतो. परीक्षेच्या आधी फक्त अभ्यास करायला हवा. त्यानंतर अभ्यासाच्या वेळा ह्या कशा असाव्यात? ज्यामुळे आपण वेळच्या वेळी जागे होतो, वेळच्या वेळी झोपतो, ठराविक वेळेला उत्साही असतो, तसेच ठराविक वेळेला दमतो, अशी आपली एक नैसर्गिक घड्याळ असते. आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये विशिष्ट ॲक्टिव्हिटीमुळे काही हॉर्मोन्स तयार होत असतात आणि त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळत असते. परंतु अभ्यास करताना आपल्या हालचाली थांबतात, त्यामुळे हॉर्मोनसुद्धा तयार होत नाही व ऊर्जा कमी होते व आळस वाढतो. दुसरीकडे चिडचिडही वाढते. मन एकाग्र व्हायला वेळ लागत असतो. त्यामुळे आपल्याला लक्ष केंद्रित करून पूर्वतयारी करावी लागते. म्हणून कोणतीही गोष्ट अचानक बंद करू नका. हळूहळू ती बंद केली तरी चालेल. खरे तर परीक्षेच्या काळातही खेळ व अभ्यास यांचे योग्य वेळापत्रक तयार करणे आवश्यक असते. बरेचदा अभ्यास पूर्ण झालेला असतो का यावर प्रश्नचिन्ह असतं. अनेकदा आपल्याला वाटते की आपला अभ्यास झाला आहे, केवळ अभ्यास पुरेसा आहे, पण तो अभ्यास आपला गैरसमज होतो. झाला की नाही हे गुण मिळाल्यावर आपल्याला लक्षात येते. जे काही वाचले, लिहिले, समजून घेतले तोच आणि तेवढाच अभ्यास असे आपण समजून चालतो. तिथेच आपली चूक होते. प्रत्येक धडा, प्रत्येक संकल्पना आपण समजून घेतलेली नसते, तिथे आपली चूक झालेली असते. अभ्यास जास्त करतो पण काही गोष्टी बिनमहत्त्वाच्या वाटतात, तिकडे दुर्लक्ष होते. दुर्लक्ष केलेल्याच गोष्टी परीक्षेत नेमक्या विचारल्या जातात. त्यासाठी अभ्यास हा महत्त्वाचा असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, कधीही स्वतःला कमी लेखायचं नाही. मुली बुद्धिमान आहेत आणि आपण नाही अशी गैरसमज असते. त्यामुळे आपण कितीही अभ्यास केला तरी गुण कमीच मिळणार असे काही नसते. ही एक चुकीची मानसिकता असते. अभ्यासाची आपली स्वतःची पद्धत शोधून काढली पाहिजे. म्हणजे आपला चांगला अभ्यास तर होईलच, मुख्य म्हणजे गुणही चांगले मिळतील. काही जण फक्त आवडीच्या विषयांचा अभ्यास करतात आणि अवघड विषय टाळतात. असे करू नये. उलट अवघड आणि नकोशा वाटणाऱ्या विषयांचाच जास्त वेळ देऊन अभ्यास करावा लागतो. कधीकधी आपण खूप जास्त वेळ मोबाईलवर वाया घालवतो, गेम्स खेळण्यात वेळ घालवतो, उगाचच काही बघत बसतो, तर कधी मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत बसतो. अशा अभ्यास करण्याऐवजी मोबाईलवर जास्त वेळ वाया घालवतो. त्यात किती वेळ जातो याचे आपल्याला भानच राहत नाही. आणि म्हणून मोबाईल जवळ न ठेवता आपणहून तो बाजूला ठेवा, दुसऱ्या खोलीत ठेवा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. काही वेळेला अभ्यास करण्यासाठी घरात नीट वातावरणच नसते, जागा नसते, आवाज असतात वेगवेगळे, जेव्हा आपले घर लहान असते आणि त्यामुळे विद्यार्थी विचलित होतो. अशा वेळेस काही विद्यार्थी घराबाहेर बगीच्यामध्ये जाऊन वाचन करतात, तर काही विद्यार्थी एकत्र येऊन अभ्यास करतात, एकत्र भेटतात. आणि अभ्यासासाठी आपण एकत्र आलो याचे भान ठेवावे. आपले लक्ष हे पूर्णपणे अभ्यासाकडेच असले पाहिजे. ही गप्पा मारण्याची वेळ नाही असे स्वतःला बजावले पाहिजे. एक पेपर अवघड गेला म्हणून दुसरे पेपर अवघड जातील असे अजिबातच नाही. दुसऱ्या दिवशीचा अभ्यास जोमदारपणे करायला हवा. या निराशेचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या पेपरवर तर व्हायलाच नको. प्रत्येक दिवस हा नवा असतो विद्यार्थी मित्रांनो, वेगळा असतो. हे लक्षात घेऊन प्रत्येक पेपरचा अभ्यास हा मनापासून करायचा. पहिला पेपर खराब गेला म्हणून दुसरा पण जाईल असे काही नसते. सगळे पेपर आपल्याला सकारात्मक भावनेनेच देता येईल असे करावे. वरील हे सर्व मुद्दे लक्षात घेता आपल्याला नक्कीच परीक्षेशी मैत्री करता येईल. तसेच
10वी 12वीच्या विद्यार्थी मित्रांना माझे